आत्ता शर्यत होणार आहे ती साधी सुधी शर्यत नाही आहे. तर ह्या शर्यतीमध्ये ना कॉकटेल आहे आणि महाराष्ट्र समोरचा ना 1 नंबरचा महाराष्ट्र केसरी बैल आहे कॉकटेल. केसरी. नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आत्ता आपण कुठं चाललो आहे, तर कुठं चाललो आहे म्हणजे आपण चाललो आज ना बैलगाडी शर्यत बघण्यासाठी. घाट आहे बैलांचं भरपूर असतं ना, तिथं बैल वगैरे पळवतात. तर तिथं गेल्यावर तुम्हाला कळन की कसं जबरदस्त आहे. चला जाऊया डायरेक्ट आता बनामध्ये. अशी पद्धतीने ना बैल सगळे एकत्र यायला लागलेली. हो भाई काय विषय काहीतरी सांग की आता. ब्लॉग मागून आमच्या बैलाचा ब्लॉग येतोय ना का. रघु दळतेराव आत्ता ना 23वा गट चालू झालेला आहे. हे बघा आता झुपत्यात वगैरे बैल, पण असला खतरनाक पिकअप देतात ना. हे बघा आलो की तिकडे धुरळाच दिसता. 24व्या गटाची तयारी चालू झालेली आहे. केलेलं आहे आता बहुतेक 25वा असेल गट. होय खतरनाक पळाला. जी ह्या साईडला होते ना जेवढे खतरनाक पळत होते ना भाई ते जिंकतात बहुतेक. जिंकले तेच जिंकले. सत्तावीस गट नंबर झालेला आहे. कसे बैल पाहतात इथं भांडणं चालू झालेली आहेत. तिकडं मैदान आणि इकडं भांडणं चालू झालेली आहेत. 28 नंबर समोरचा ना 1 नंबरचा महाराष्ट्र केसरी बैल आहे कॉकटेल. जे आत्ता शर्यत होणार आहे ती साधी सुधी शर्यत नाही आहे. तर ह्या शर्यतीमध्ये ना कॉकटेल आहे आणि महाराष्ट्र केसरी असा हा कॉकटेल आहे. तर पाहूया आता कसं होतं महाराष्ट्रातलं मैदान गाजवणारा. इकडं कॉकटेल. जिंकून कोण जिंकणार कॉकटेलच.
महाराष्ट्र केसरी असला खतरनाक उदाहरण आहे ना. तुम्ही जर पाहिला असेल आता कसली जबरदस्त गाडी गेली त्या व्हिडिओला 34 नंबरचं एकतर वासरो ना साईटने गेलेले पण एवढंच जबरदस्त ना पिकअप धरलेलं ना पण ते अचानक तिथून ना साईडला गेलं तर आता हे नवीनच येते 35 नंबर गट नंबरवर चाललेले आता 35 गट नंबर. आत्ता परत ना उरुळीकरांचा भावल्या म्हणून आहे तर तो पाहू शकता इथं आहे. हा गट नंबर आहे 35. तर पहा पस्तीस झालेले आता 36 साठी तयारी परत चालू झालेली आहे. गट नंबर 36 ला हे बैलगाडा असणार आहे. एकोणचाळीस नंबरचा गट होता जबरदस्त पळत होता. गट नंबर 40 गाडी बघा भाई. अरे भाई साहब ती बघा कुठं पळते. चाळीस नंबरची गाडी होती एकदम दोनच होत्या पण तिसरी होती ती पलीकडे साईडला पळाली. काय झालं काय माहिती अचानक बैल तिकडे पळाली तरी होती 40 नंबरची.